नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ चॅनल. आज आहे ट्यूजडे आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. त्यानिमित्ताने आम्ही काय बनवणार आहोत? मोदक बनवणार आहोत. आणि मोदक बनवण्यासाठी आम्ही सगळी पूर्वतयारी केलेली आहे आणि सगळं रेडी आहे. तर चला बनवूया. तर मोदक बनवण्यासाठी आपल्याला जे इंग्रेडियंट्स लागतात ते इथे आहेत. फर्स्टली आपल्याकडे आहे चपातीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ. हे आहे ड्रायफ्रुट्स नाही, फक्त बदामचं पेस्ट आहे. पेस्ट नाही, पावडर आहे. हे जॅगरी म्हणजे गुळ इंडियात आणलेले. ह्याच्यात आहे तूप. ही आहे खसखस. ही आहे कोकोनट पावडर, नाही कोकोनटची पेस्ट नाही रे, पावडरच ना. हे गाईज ह्याला हे बोलतात श्रेडेड कोकोनट. जे काय आहे ते हे आम्ही रशियातून घेतलं. हे बघा, ज्याला कोणाला कोकोनट म्हणजे खोबरं, ज्यांना कोणाला काळं वाटणातलं चिकन, अंड, काय 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 बनवतात त्यासाठी खोबरं लागतं, तर ते हे खोबरं आहे, तुम्ही घेऊ शकता इथून. हाय गाईज, मी आता पीठ मळतीये. पीठ मळायसाठी पहिला मीठ टाकतात. सुरुवात इथूनच आहे सुरुवात. कॉन्शियस झाले गाईज मी. मीठ आणि रुको 2 मिनिट. तेवढं तर टाकायला लागतंच. हे फ्लेक्स होता गाईज, नाही चुकून पडले त्याच्यामध्ये. अरे खरंच तेवढं टाकायचं असतं. अंगठी कोण काढणार? काय नाहीये गाईस. ती खूप इम्पॉर्टंट अंगठी आहे, सो मी काढत नाही. मी याच्या आधी कधीच पीठ नाही मळलं इथं आले तेव्हापासून, पण आज फक्त व्हिडिओ द्यायचा होता म्हणून मी म्हणते. लाईक आज जस्ट अंगारकी चतुर्थी आहे म्हणून आम्ही नाही बनवत आहे. पण बनवतोय. पार्थ बाप्पांना खूप मानतो, म्हणजे सगळे मानतात पण तो जरा जास्तच मानतो. तर आम्ही दर चतुर्थीला पण त्यांच्यासाठी ते नैवेद्य गोड बनवतो, त्यांना ऑफर करतो. तर आज तर अंगारकी चतुर्थी आहे, सो आज तर काहीतरी स्पेशल बनतं म्हणून आज आम्ही मोदक बनवतो. बाप्पांचे फेवरेट मोदक. आणि आम्ही फ्राईड मोदक बनवणार आहेत. स्टीम वाले नाही, उकडीचे नाही बनवणार. मी इंडियात असताना बनवले होते उकडीचे मोदक बाप्पांसाठी. मी एकटीने बनवले. माझे मम्मी पप्पा शॉक होते की आमची मुलगी एवढी टॅलेंटेड कशी झाली, पण त्यांना कोण सांगावं. मॅच्युरिटी हिट होते तेव्हा सगळेच होतात हुशार. पीठ जेवढं माझ्यात अवसान या स्ट्रेंथ, आमचे तर अवसान म्हणतात आय गेस, स्ट्रेंथ है ना, स्ट्रेंथ नाहीये त्याच्यापेक्षा जास्त मी लावतीये. मग मी म्हटलेलं की मी करून देऊ शकतो, पण पण काय काय ना दाखवायसाठी करायचं असतं, काय काय देखावे असतात. बापरे, किती म्हणजे देखावे लोक. तर त्याने मुद्दाम ऑपॉर्च्युनिटी घेतली आहे की मी करणार म्हणून. तर आता आपण सुरू करूया सारण बनवायसाठी. आणि सारण बनवायसाठी आपल्याला लागणार आहे काय लागणार आहे लायटर. का लागणार आहे? गॅस सुरू करायचा पहिला. काय तुम्ही बाय द वे, पूजा झालेली आहे माझी. पूजा झालेली आहे. काही लोकांनी मला ट्रोल केलं त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, ट्रोलिंग इज ऑन नेक्स्ट लेवल. तर मी पण इथं आल्यावर शिकलो मोदक बनवायचा, कारण की घरी तर मम्मी बनवायची आणि आपल्याला काय करायचंच नसायचे, आपण फक्त खायचो. प्लेट घेऊन भरायचं. हां, असं भीक दाखवू का तुम्हाला मी? दे मग
मग खायचो आम्ही. शिव्या खाऊन. नाही असं काय नाही, खायचो आम्ही. आणि इथं आल्यावर बनवायचं काय गोड, मग खीर एक ऑप्शन होता, शिरा एक ऑप्शन होता, मग दुसरं काय, म्हणून मोदक शिकायला लागलं मला. गुलाबजामुन साठी पण एक पीठ येतं, एकदाच बनतं, मग ते एकदा गेलं की झालं. मग दर आठवड्यात बनवायला लागतं चतुर्थीला. तर बनवायचं काय म्हणून मोदक शिकलो. आज जेव्हा मला हॉलिडेज होते फर्स्ट इयर नंतर, तर मी पुण्यात गेली होती याच्याकडे. माझं काहीतरी काम होतं, तर हा मला दगडूशेठला घेऊन गेला होता. येस दगडूशेठचा मोदक. ह्यानी आणि आदिदादांनी घेऊन गेले होते मला दगडूशेठला. तिथे शूट. तर त्या टाइमला तिथे ते उकडीचे मोदक भेटतात, आय गेस. उकडीचेच ना, उकडीचे मोदक भेटतात. तर ते यांनी मला. पण तिथे लुटतात ग, प्लीज मी सांगतो. 50 रुपयाला एक मोदक कुठे असतो का? नसतो, देतात तिथे. पण ते जे काही असो, मला ते इतकं आवडलं. मी आय गेस 2 घेतले होते, एक माझ्यासाठी, आणि आम्ही जाताना आदिदादांनी एकदा बोललं होतं की माझ्यासाठी एक घेऊन या. तर आम्ही 2च घेतले. तो एक मी खाल्ला आणि एक आदिदादासाठी घेतला. तो मी माझावाला खाल्ला, मला इतकं आवडलं. मग मी कारमध्ये गेली आणि मी असंच, म्हणजे मी कॅज्युअली म्हणलं की मला मोदक खूप आवडला. तर आदिदादांनी त्याचावाला मोदक मला ऑफर करून दिला. मग मी 2 मोदक खाल्ले. आता आपण टाकणार आहोत तेल आणि तूप दोन्ही. थोडंसं वियर्ड कॉम्बिनेशन. तेल तूप दोन्ही टाकायचं, कारण की जास्त तूप नाही, तर त्याच्यात थोडंसं खसखस टाकायचं. किती टाकलेलं तिने? ते थोडंच टाकलं होतं, ठीक आहे. पण आपल्याकडे मोदक जास्त बनणार आहेत ना. आणि हे ब्राऊन होऊपर्यंत ह्याला आय डोंट नो फ्राय करायचं का रोस्ट करायचं काय. खोबरं असतं ते, खोबर बोलतात काय काय लोक. आता आपण टाकत आहोत हे काय म्हणतात त्याला, ड्रायफ्रूटची पावडर. त्याला आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकत आहोत त्याच्यात. आणि हे दोन्ही गोष्टी एकत्रच शिजतील म्हणजे. आणि गॅस कमीच ठेवा, कारण की खोबऱ्याचा कलर पट 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 चेंज होतो. आय गेस तुम्हाला माहित असेल. बाई तू जा घरी, बाई तू मराठी काहीच येत नाही तुला. तुमच्या इथं काय म्हणतात? मराठीत म्हणायचंय का? लाटणं. आमच्या इथं बेलणं म्हणतात त्याला, म्हणून विचारलं मी तुला. हे काय म्हणजे मराठीच नाहीये, तू फर्जी आहे, फर्जी मराठी. फर्जी मराठी आहे. बेलन, बापरे बेलन. बेलन कोण म्हणतं? लाटणं म्हणतात. निघाली नागोबा डुलाया लागला. बेलन. आम्ही हा क्लिप बनवणं विसरले गाईस. इलायची पावडर हे घे ना, गुळ टाकतो. आता आपण गुळ टाकतोय. गुळ आणि याच्या आधी इलायची पावडर पण गेली आहे. हे गुळ वितळूस्तक आपल्याला वेळेला फिरवायचं आणि सारण तयार होईल. मग तर गुळ वितळय का बघा, तुम्हाला दिसतंय सारण. ह्याच्यात एक प्रॉब्लेम झालेला आहे की आम्ही खोबरं सुक्क वापरलेलं ना, तर त्याच्यामुळं सारण पण सुक्क बनलेलं आहे. सारण थंड झालंय, दाखव सारण. सारण थंड झालेलं आहे. आणि आता आपण छोटासा गोळा घेतला आणि त्याला आता लाटायचा आणि त्याची छोटीशी पारी बनवायची आणि त्या पारीचे मोदक बनवायचे. आता काम कर, तू मला बनवून दे, मी फिलिंग करते. नाही येत हे. बनवून दे. हा, हे बनवून दे, मला नाही येते. सॉरी बट हे माझं काम नाही. दोघं दिसू असं कर. नाही दिसणार. सारण टाकलं याच्यात थोडंसं. इतकं बी नका टाकू की फाटूनच बाहेर येईल, हे लक्षात घ्या. आता एक एक पकडायचं असं वर आणि त्याच्या छोटे छोटे. You need to grab it on your hand. I can't do it about that. घर पे भी ऐसे करता हूँ. So basically तुला काहीच येत नाही.
शक्य ना बाय. कोणतरी मला ज्ञान पेलत होतं. अरे हातावर घेण्यासाठी काय रूल थोडी असं की हातावरच व्हायला पाहिजे. मोदक बनला पाहिजे. मोटिव्ह काय आहे तुमचा? मोदक बनला पाहिजे. हात काढ. मोदक 1 इज रेडी. थोडासा त्याचा टोक कमी करणार आहे मी, नाही तर राहू दे. पुढनं छान दिसतंय, मागणं फसला बट इट्स ओके. विल ट्राय इट. बापरे बापरे, काय लोकांचा फसला. काय नाही फसलं. आता का करते? हातावर करणार होती तू तर. टाकीचं सारण एंडिंग सारण टाकीचं. काय गरज नाही वाटतं. माझं एकदम प्रॉपर बनलाय पुढनं, पूर्ण प्रॉपर. दे ना. मोदकचा मोर राहिलाय दक करायचा बघा. बापरे टोक बापरे. आले वर फक्त, पण छान आहे. कोणाचा चांगला आहे कमेंट करून सांग. दाखव ना तुझा. नैवेद्य झाला आहे गाईस. हे आमचे बाप्पा, हे त्यांच्यासाठी आम्ही बनवलं. तर गाईज आमचे मोदक बनून झालेत. आम्ही देवाला ऑफर पण केले, म्हणजे देवाला चढवले पण. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज.